दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेजी सध्या आपल्या सोबत आहेत। सर, जर आपण बघितलं तर पूर्ण प्रचाराची जी रणधुमाळी होती ती आता शांत झालेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही आत्ताच देवाचे दर्शन घेतलेले आहेत, काय देवाचरणी प्रार्थना केली आज? नाही, देवाच्या चरणी हीच प्रार्थना केली की हा लोकशाहीचा उत्सव आहे, मतदान लोकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, त्यांना जो उमेदवार योग्य वाटेल ते त्यांनी मतदान करायला पाहिजे। पण मतदान लोकशाहीला बळकट करण्याकरता सर्व नागरिकांनी मतदान करायला पाहिजे आणि हा मतदानाचा जो उत्सव आहे तो शांततेत पार पाडला पाहिजे, कुठेही काही घटना घडल्या नाही पाहिजे जेणेकरून लॉ अँड ऑर्डरवर परिणाम होतील आणि एक पारदर्शकता त्यात राहावी, हीच आपण देवाच्या चरणी प्रार्थना केली। एवढ्या दिवसाच्या सगळ्या प्रचारानंतर आज जरा काहीसे शांत दिसताय, कसं होता हा सगळा? कारण गेल्या माझं सर्वात पहिली उमेदवारी जाहीर झाल्या कारणामुळे मला, कारण हा महाराष्ट्रातला 5वा टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्याच्या अगोदर पासून उमेदवारी जाहीर केल्यापासून मी 1.5-2 महिन्यापासून फिरतोय आणि त्यामुळे आज रिलॅक्स वाटतं। कारण नाहीतर सकाळची रोजची लगबग असायची 7 वाजता निघण्याकरता, परंतु आज सगळं पोलिंग एजंट आणि ह्या सगळ्या बैठका आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटून उद्याच्या मतदानाच्या बाबतीत सूचना द्यायच्यात फक्त। जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ अर्थात जर आपण बघितला तर तो शिवसेनेचा पारंपरिक हा मतदारसंघ आहे। काहीसा जो मतदार आहे तो देखील दुबजलेला दिसतोय, थोडासा कन्फ्यूज वाटतोय। नाही, हा मतदारसंघ जसा आपण बोललात तसा हा शिवसेनेचा पारंपरिक आणि शिवसेनेचा भावनिक मतदारसंघ आहे आणि शिवसेनेचा प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे। ज्यावेळी मी लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी महाराष्ट्रातल्या 48 लोकसभांपैकी शिवसेनेच्या दृष्टिकोनातून ही दक्षिणमध्ये हा प्रतिष्ठेचा, कारण शिवसेनेची स्थापना या मतदारसंघात झालेली आहे, शिवसेना भवन या मतदारसंघात आहे आणि शिवसेना प्रमुखांचं स्मृतिस्थळ या मतदारसंघात आहे। आणि काल परवा जी छत्रपती शिवाजी पार्कला जी सभा झाली त्या छत्रपती शिवाजी पार्कचं महत्त्व शिवसेनेत खूप महत्त्वाचं आहे, तिथूनच शिवसेनेचा राजकीय प्रवास सुरू झाला आणि जे शिवसेना प्रमुखांची जी ऐतिहासिक भाषणं आहे ती त्या ठिकाणून झाली होती। त्यामुळे हा जिंकणं हा एक माझ्यासाठी एक प्रतिष्ठापना असेल, माझं भाग्य समजतो। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची 2दा मला संधी मिळालेली आहे। समोर जे तुमचे उमेदवार आहेत ते कदाचित तुमचे मित्र देखील असतील, याच्या अगोदर तुम्ही सोबत प्रवास केलेला आहे। वाटतं ज्या पद्धतीने सगळा प्रचार झाला योग्य झालं? काही पर्सनल लेवलवर बी टीका टिप्पणी झाले यामध्ये आपण जर बघितलं? मी अनिल देसाई माझे यापूर्वी पण मित्र होते, भविष्यात पण मित्र राहणार आणि म्हणून मी ह्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं आणि माझ्या प्रत्येक प्रचाराच्या वेळी विकासाच्या मुद्द्यावरच मी प्रचार केला। वैयक्तिक आरोप मी कुठेही त्यांच्यावर केले नाही आणि ती मर्यादा मी पाळली, कारण शेवटी आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत आणि लोकांना विकास हवा आहे, लोकांना अंतर्गत राजकारणाचं काही घेणं देणं नाही। आणि आपण बघाल गेले 1.5-2 महिन्यात महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण होतं, आरोप प्रत्यारोप, अर्वाच्य भाषा, यामुळे लोक आता कंटाळलेली आहे आणि आपण बघाल कुठे ना कुठेतरी लोक आहे ना मतदानातून त्यांच्या भावना व्यक्त करतील। मी शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे या सगळ्या प्रचाराच्या सगळ्या रणधुमाळी शांत झाली, आता घरचे काय म्हणतात? वेळ दिलाय का घरच्यांना आज तरी? आपण खूप चांगला प्रश्न, कारण माझा छोटा मुलगा आहे, त्याचा वॅकेशन चालू झालेलं आहे आणि तो जेव्हापासून वॅकेशन चालू तेव्हापासून मागे लागला की त्याला बाहेर जायचं सुट्टीत। पण आम्ही सगळ्यांना, आपण लोकांना आवाहन करतो 20 तारखेपर्यंत बाहेर जाऊ नका, तसंच त्याच्याबरोबर वेळ देता येत नाहीये। मोठ्या मुलाचं एक ॲडमिशनची प्रोसेस आहे, ती पण कंप्लीट करायची आहे, पण तो आता जसं उद्याचं मतदान झाल्यानंतर त्याच्या ॲडमिशनच्या प्रोसेस मी करेन आणि लहान छोटा मुलगा आहे त्याला बाहेर कुठे ना कुठे नाही, इथेच आसपास जायचं, कारण या रिझल्टच्या अगोदर कुठेही बाहेर जायचं नाही असा निश्चय आम्ही केलेला आहे। त्यामुळे जवळपास कुठे देवदर्शनाला किंवा बाहेर 2-3 दिवस त्याला घेऊन जाऊ। समोरचे जे उमेदवार आहेत, जे तुमचे मित्र आहेत, तुम्ही असं म्हणलं, त्यांना काय शुभेच्छा द्याल? काय बोलणं? त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देईल आणि त्यांच्या पॉलिटिकल करिअरच्या बाबतीत पण शुभेच्छा देईल। मी पहिल्याच दिवसापासून सांगितलं की कुठे ना कुठेतरी त्यांचं पॉलिटिकल करिअर खराब करण्याकरता त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली। आता भविष्यात 4 जूनला ते कळेल। मग जर आपण बघितलं तर रणधुमाळी जी प्रचाराची सुरू होती ती थंडवल्यानंतर आता या ठिकाणी राहुल शेवाळे देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि मतदारांना आवाहन करतायत की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा आणि एका अर्थाने या ठिकाणी एक फॅमिली टाइम देखील ते आता देतील जसं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन विजय राऊतचं मिमिकी घई, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.